घोडबंदर घाट रस्ता पुढचे 2 दिवस बंद राहणार आहे। त्यामुळे आता ठाणे, मुंबई, अहमदाबाद या मार्गावर कोंडीची सुद्धा शक्यता आहे। घोडबंदर मार्गावर गायमुख घाटामध्ये रस्त्याची दुरुस्ती आणि डांबरीकरण केलं जाणार आहे आणि त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना 6 जून पर्यंत बंदी घातली आहे। या दुरुस्तीच्या कामांमुळे आता ठाणे, घोडबंदर आणि मुंबई, अहमदाबाद मार्गावर मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे। पावसाळ्यात खड्डे पडू नये यासाठी हे डांबरीकरण केलं जाणार आहे। अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावर बंदी असली तरी या हलक्या वाहनांची वाहतूक मात्र या मार्गावरून सुरूच राहणार आहे। तर एसटी आणि महापालिका परिवहन विभागाच्या बसगाड्यांची सुद्धा वाहतूक यामध्ये सुरू राहील। तर मुंबई ठाण्यावरून येणारी वाहनं खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजूर फाटा या मार्गे जातील। मुंब्रा कळव्याहून येणारी वाहनं जी आहेत ती खारेगाव खाडी पुलाखालून टोलनाका मार्गे जातील। तर नाशिकहून येणारी वाहनं ही मानकोली पुलाखालून उजवीकडे वळण घेऊन अंजूर फाटा मार्गे जाणार आहेत। गुजरातहून येणाऱ्या जड अवजड वाहनांना मात्र चिंचोटी नाका या ठिकाणी प्रवेश बंद असेल। चिंचोटी नाका इथून कामन, अंजूर फाटा, मानकोली, भिवंडी मार्गे या अवजड वाहनांची वाहतूक केली जाईल। अशा प्रकारे या वाहतूक मार्गांमध्ये बदल असणार आहेत। आपण पाहतोय घोडबंदर रस्त्यावरचं हे काम सुरू असल्यामुळे वाहतुकीत हे बदल करण्यात आले आहेत। अवजड वाहनांसाठी हा रस्ता पूर्णपणे बंद असेल। डांबरीकरण आणि काही दुरुस्तीच्या कामांमुळे हा निर्णय घेण्यात आला।